जाल बाला वय रे. तुम्हाला कसं कळलं साधा भाऊ? उजकून बस बाबा, तेरी आने की आहट, तेरी खुशबू से पता चलती है. हाव खुशबू नाही, पारी माझ्या बायकोचं नाव. पारी आहे, बदबू आहे ती. इकडे बस, बदबू. इकडे बस बाबा. जालू आंघोळ कर ना. जुम्मे के जुम्मेला नाही तर निदान महिन्या 2 महिन्यातून एखाद्या वेळेस तरी कर. हिवाळ्यात आहे ना आंघोळ नाही करायची मला. का? गारठा किती आहे साधा भाऊ? गारठा किती आहे? मग अरे गारठा नाही, पण लोकांना उलट्या होत्या ना झाल्या. मला माही झोप मोडली रे वासानी. अहो गारठ्याने लोकांना उलट्या होत्यात, मला तर डेंजर होतं. तुम्हाला काय सांगू साधा भाऊ, मी जर गारठा मला लागला ना तर का तर गमत मग अंगाला आहे ना अशी नाही फड फड आल्यावानी होती. अरे पण तो अंगाचा जालू तिथे बस ना. त्या गुराड बोकड्यावनी वास येतोय. तू आंघोळ अरे कधीपासून आंघोळतो? दिवाळी इजला तेव्हापासून बंदच केली तो आंघोळ. हो मग डॉक्टरने सांगितलं तू जर आंघोळ केली ना जाल्या तू ना गारठ्याने उखडून जाशील, म्हणजे आटे घेईन तुला. तू आंघोळ नको करू. नाही भाऊ गारठा सांगते तुम्ही आंघोळ नाही करणार. कडक कडक पाण्याने कर, जरा अंग मोकळं होईल, तुला फ्रेश वाटेल. मला नाही करायचं साधा भाऊ आंघोळ. मला नाही करायची. असा रिस्पॉन्स देतो जस काय आत्ता बादलीनी जगाने लगेच आंघोळ करते. झाल्या आंघोळ कर. मी आंघोळ नाही केली ना तरी माझ्या चार मी टवटवीत दिसत नाही साधा भाऊ. तुला आहे ना डेपुटी म्हणले होते, जालूकडे काम आहे माझे, त्यांना जायचंय राहुरीला. डेपुटी माझ्याकडे? डेपुटीला आयला गारठा गुट्याचं काय नाही, काम गारठ्या गुरठ्यात नाही. रसगुल्ले आहेत, रसगुल्ले. डेपुटीचं खांबार धरायचं, सोडायचंच नाही. नाही नाही सोडणार नाही मी. आता गाडी बसून माझं नाव नको सांगू. नाही नाही. हा आईचा घोराट. काय चालू? काय नाही, मी तुमच्याकडे निघालो होतो डेपुटी. कशाला? कशाला मग तुम्ही लग्नाला चाललेत, मला बी यायचंय. कुठं लग्नाला झालं? कोण म्हणतो लग्नाला झालं? कोण म्हणलं म्हणजे? जाल्याला येड्यात नका काढू, तुम्ही लग्नाला चालले डेपुटी. तुला लग्नाला नेलं ना लोक बेशुद्ध पडते. कस काय? अरे काय वास येतो तो अंगाचा? तू आंघोळ करीत नाही झाल्या? शेंट मारलाय मी. वास काय शेंट मारलाय, घोराट वास येतो तुझा याच्या एकदम. आंघोळ गारठ्याचं करीत असते. शेंटाच्या गोठ्यात झोपतो काय? इतकं कसं गाणं वास यायला लागला? कुठं वास अरे येतो? काय ते पांढरा थरदामा झाला तो अंघोळ. तू गारठ्यामुळे आंघोळ करीत नाही काय? नाही मला डॉक्टरनी काय म्हणले, थांबा. काय म्हणले डॉक्टर? मला म्हणले तुम्ही ना जाल्या गारठ्या गुठ्याच्या आंघोळ नको करीत जाऊस, तू अटॅक येऊन मरशील. अरे काय डॉक्टरचं ऐकतो? हिवाळ्यामध्ये अटॅक येतात लोकाला, पण ते कोणला येतात? म्हाताऱ्या माणसाला यायला त्याला. आपण लोक तरुण येत. कोण तरुण? मी आता 40 वर लागले मला. अरे नाही येत अटॅक दादा. ते जाऊ द्या, गेलं मासनात. मला यायचे तुमच्या सोबत लग्नाला. असं ना? मी येणार आहे, चला. अरे दुपारी कुठं लग्न असेल? श्यामराव काय ऐकू सदा भाऊचं लग्न नाही काय? तू लांब थांबदारशी रसगुल्ल्यामुळे ना करता. अरे कोण रसगुल्ले खायचे? ते लग्नात रसगुल्ले अरे लग्नच नाही, देवशपथ लग्न नाही. तुला सदा भाऊचं काय ऐकतो तू? मी तुम्हाला सोडणार नाही बरं का. मग सोडायला नाही, लग्नच नाही. तू श्यामेला जाऊन विचार बरं. कोणाला? श्यामेला विचार. श्यामी येणार आहे का? श्यामेला बहुतेक त्यालाच माहिती आहे लग्नाचं, मला नाही माहिती. नाही नाही, तुम्ही मला माहिती आहे तू येणार आहे म्हणून. जा आंघोळ कर. कोण? तुला लाय साबण घेऊन देऊ का? मला का साबण? मग मला काही गरज नाही साबण. मी झालं, करणार नाही आंघोळ. झालं, आंघोळ माणूस. आंघोळ म्हणायची नाही 17 वेळेस. अरे आंघोळ मारायचं येणं झाला काय? तू आंघोळ नाही केली तर खरूच येईन तुला. कुणाला? खरूच येईन. खरूच आंघोळ पांढरं व्हायला लागलाय. अरे 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 आठवलं मला आता. डॉक्टर म्हणला तू जर गाठ्याची आंघोळ केली तर तुझ्या अंगावा फोड्या त्यानं लय घुमाट वास सुटून तुया. कोणते डॉक्टर आहे? मला एकदा दाखव बरं. त्या डॉक्टरला आंघोळ घालतो, तुला आंघोळ घालतो. कोणत्या डॉक्टरने सांगितलं तुलाच? ते खाल्लं डेपुटी येऊ द्या ना राव. अरे मी म्हणतो मी लग्नात जाय, मला तुला आधी फोन करतो. लग्नाला जायच्या आधी ना तुला फोन करतो, तू आंघोळ करून ये. जा बघा हा जा आंघोळ करून ये. श्यामी बी येणार हा श्यामी येणार. जा श्यामीला श्यामीकडे भेट. बघ. हा अगं बाया 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 बाया. पुढचं हिवाळ्यात आंघोळ करतो काय आता? काय माहिती. डेपुटी आले काय? वासन ओळखीलं काय? बाया बाया बाया. तुम्ही तर मागं टाकायला लागले प्राण्यांना बी. हो, बापरे बापरे बाप. जगातला सगळ्यात दुर्गंधयुक्त माणूस आत्ता गेला आणि त्याच्यानंतर एवढा खुशबूदार माणूस
गावात दुसरं कोणी आहे का? आता तुम्हाला आहे तर फाया ते मारायचा नाद शोक. नाही सगळा नाद आहे, पण ते दुर्गंधीयुक्त माणूस आमच्या मागं कम काढून दिलता. कोणते रसगुल्ले आम्ही घेऊन येत होतो गावात. अहो तो उठाना आज मी म्हणलं डेपुटी तुझी आठवण काढीत येत हं. असं तो नकाशाला मी लासन लग्न वास्तू शांती काहीतरी त्याला म्हणलं रसगुल्ले काहीतरी म्हणत होते. अहो म्हणायचं म्हणून म्हणलं ते आला तुमच्याकडे. अहो ते येडा जाल्या ते मला वाटतच आडा झाला, वास येतोय भलता अंगाचा, आंघोळ करीना. त्याला म्हणलं बाबा लायबाव साबण घेऊन देऊ का? हा. ते त्याच्या डोक्यात आंघोळीचं नका बोलू मला. तुमचे ते रसगुल्ले कुठे आहेत, लग्न आहे त्याचं बोला मला म्हणतोय. डेपुटी हं? त्याचं नाव आपल्याला गिनीज बुक मध्ये नोंदता येईल का? गिनीज बिल सगळं घाण करून टाकी. अहो. नाव नोंदल्यावर नावात सगळं वाशीन. अहो विक्रम आहे त्याचा. येडा येते. बरं बसली इथं तुम्ही निवांत ठेवून. आले हा? आले त्यांचे दोस्त आले. काय दोस्त आले काय दिलं पाठवून त्याच्याकडे माझ्याकडून लग्न आहे कोणाकडे ते? पडला पाटील आलेला तुझ्याकडे आला का? काय आला का ते हे काय म्हणले माहिती त्याला हा. श्यामाला कुठं तरी लग्नाला जायचंय जाय त्याच्याकडे अरे बाबा तो माझ्याकडे आलता, ह्या माणसाने दिला माझ्याकडे बोंगा लावून. डेपुटीचं लग्न आहे, रसगुल्ले आहेत आणि त्याच्या बरोबरचा मला येडे करायला लागला. मी आपला काटायचं म्हणून मी म्हणलं शामरावला माहिती लग्न आहे. बरं कटायचं म्हणून शामराव सापाडा तुम्हाला. अहो त्या दुकानात येऊन बसला तिथं मरणाचा घाण वास येतो. गिरेक सुद्धा याय ना तुम्हाला सांगतो. थिएटर खाली करून निघून आलो मी शेवटी. त्याला जोडीदार आहे. येताना एकत्र वास नाही येत. त्याच्यावर 90 शिपायची ना किमान त्या दारूचा वास तरी सहन झाला सदा असता. भाऊ शेकळत दारू प्यायला मित्र सोबत आहे. आता तिने खांबे जर आणला ना त्याच्या मांडीला मांडी लावून पी. हा, काही तेव्हा नाही काही- म्हणायचं दुर्गंध हा, येतोय म्हणून. काही बोला तुम्ही. आणि दुकाने दोन साबणी द्यावात त्याला, एखादी मोती साबण द्यावा बाबा. आधी लायबा साबणीनं नाही आणि नंतर मोती साबणीनं घास चांगलं. लई वेळा सांगितलं त्याला आंघोळ कर म्हणून, पण ते म्हणतात डॉक्टर म्हणले आंघोळ नाही करायची. मग आंघोळ अहो, का कोणाचं डॉक्टर ऐकलं ते मोबाईलला काहीतरी ऐकत आहे ते नाही का. आता गारठ्यात अटॅक वगैरे येते त्याच्यामुळे ते आंघोळ करीना. 15 दिवस झाले तर त्याच्या बायकोला कळत नाही काय त्याला आंघोळ घालावं म्हणून. डेपुटी काहीतरी बघा नाहीतर ते खर्जा कुत्र्यावनी अख्ख्या गावात खरूच लागन सगळ्या गावाला. आता आहे ना तेवढंच काम राहिलंय उपसरपंचाचं. अख्ख्या गावातल्या लोकांना गोळा करा आंघोळ्या घाला. हा का? चालून चालून आंघोळ्या घालतो मतदारांना सगळ्या. निर्मल ग्राम पुरस्कार स्वच्छतेचा पुरस्कार घ्यायला फुटत अशा हसत आता. ते आणि का- आता एवढे घाण राईट अँड लेफ्ट हँड आहे ना तुमचा. छाती फोडून दाखील म्हणतो डेपुटी. त्याची बायको वैतागली त्याला माहितीये का. त्याच्या संग झोपाना सुद्धा ती म्हणती या बाबाला आंघोळ घाला. मला त्याशी म्हणली श्याम भाऊ हे 500 रुपये घ्या माझ्याकडून, पण त्याला आंघोळ घाला म्हणून. त्याचं कोण जबाबदारी घ्यायचं. अरे आता दोन तेच काम शेती राहिले केले आमचं. असते ना त्याला कोरी पाजली असती ना कुलट झाला असता आणि 2 बादल्या पाणी टाकलं असतं ना आंघोळ झाली असती. त्याला जरा आहे ना दारू बिरी पिऊन तरी आंघोळ घाल. मग आता काय पर्याय नाही. अहो, इथं नाही काय ऐकत तो हातालाच लागत नाही तो. पाणी म्हणलं का घाबरत तो. पाणी सुद्धा त्याला नको म्हणतोय असं होतं. अहो ते काही बघत आहे राव रिलन फिल आपलं उग काहीतरी करा तुम्ही. तुम्ही सगळं आलं गेलं माहेर लोटता. ते निर्मल ग्रामचा पुरस्कार मी गाव स्वच्छ करून घेतलाय. मी माणसं स्वच्छ करायचं हे केलाय का? अहो माणसं स्वच्छ असलं तर गाव स्वच्छ राहीन. मग करा ना. तुम्ही सदस्य नाहीत काय? आम्ही तुमच्या सदस्य टायमाला नाही तू पळतो मागतो. आम्ही नुसतेच ऐकायला येत. तुम्ही न ग्रामसेवक भाऊ दोघं मिळून खाल्ली ना ग्रामपंचायत. याच्यासाठी काहीतरी करा. अरे, नका शिंतोडे उडू. हो, जाऊ दे ना. शेताडे उडव. निर्मळ माणसावर शिंतोडे नका उडू. आ, डेपुटी सांगायला लागले मला. वाद नका घालू. त्याला आंघोळ कशी घालायची ते करा भाऊ. विचार पाहिला आता. आता तूच सांग कशी आंघोळ घालायची. काय करायचं? तो हाती लागतोय का? हा ती घाला करावं लागेल आपल्याला काहीतरी. का बँड बाजा लावायचा त्याला आंघोळ घालायला? दबड बिपड सगळे डोके चालत काय ते तेवढं आंघोळीच नाही चालत तुमचं डोकं. मग सांगा ना तुम्ही. करा ना आयडिया काय करायची, कसं आंघोळ घालायची. त्याच्या अंगावर होता बादली भर फिनेलचा फेस वास निघून जाईन एकदम भारी होऊन जाईन. बरं एक काम कर आता आपण दोघं तिघं काय करू बघू. आज त्याला आंघोळच घालू. हा, तेच आता करावं जोडीदार आहे आपला. तो कधी ना कधी आपल्याला येऊन बसणार आहे. रोज त्याला खाऊन आपलं हाकले राहत. त्याचा वास येतो म्हणून त्याला आपण हाकलायचं का? मग ते बरोबर वाटाना. काय करीत काय आता? आता काय करायचं ना, एक बादली घ्यायची एखाद्या दुकानातून एखादा साबण बिबन घेऊ आणि त्याला आहे ना एका ठिकाणी धरू आणि बळजबरीनं घासून आंघोळ घालू. इथं आपण तेच करू आता. हा. तुझ्या दुकानात डेटॉल आहे का? आई- डेटॉल आई सगळी काय घ्यायचं ते घ्या पण त्याला आंघोळ घाला. तो आपल्या वास दिवस आला नाही पाहिजे. मी तो उलटी झाली असती थोड्या वेळाने मला. थोड्या वेळ नाही. आज तरी लोक बसतेत 5-6 दिवसांनी. लोक सगळं बसणार नाही. अख्ख्या गावात घाण सोडीन त्यो. मग काय अवघड असतं. आले हे बरं आहे. बादल्या फिटल्या माझ्या हातात दिल्यात. एकाने निर्मा घेतलाय आणि एकाने गोमतर घेतल्यासारखं बारीक आपलं पाणी घेतलंय. अहो, स्वच्छतेचा पुरस्कार पण तुम्हीच घ्या. मी नाही घ्यायला यायचो याला पहिले सगळं आंघोळ आमच्या घाला. गावाला मारा, आम्हाला फुगू फुगू. हम्म. हा सगळं मग हे करा सगळं याच्यावर टाका आमच्या. कुठं पाहायचं पण त्याला अख्खं गाव आता तो हा दोस्त आहे तुला माहित कुठं असतोय तो. अहो कुठं असं सुगंधाच्या तिथं घरी नाही देवळात नाही म्हणल्यावर ती तिसरं ठेप तीच आहे. चला काय माहिती तिथं बाकी गेलाय कुठं पुढं. जाओ तुम्ही. किती घाण वास येतो एकतर.
कशाचा अहो तुम्ही जा इथून, तुमचाच वास येतोय. किती किती दिवस आंघोळ करत नाही काय माहिती. गारठ्याचं मला आंघोळ नाही करायला लावली. कोणी काय काही पण काय असं कोणता डॉक्टर सांगतो का? ये, हे किती बसले चालू बादलीन ते काय आणलं चालू आंघोळ करायची. आंघोळ अरे हे बादली तर एकट्याला पळायचं एवढं राहू इतके त्याच्या माग. मग आता ते आहे ना. बरं, अरे बरं गेले कुठे हे यार अवघडच झालं भाऊ लोकांना पळू पळू आंघोळ घालायचे. त्याला आहे ना, आता थोडं हा स्वच्छता मोहीम. हा आता पुढे बघायचं याला. चांगला धरला होता आपण. बघितला का आला आमचा शायनर. अय, राजेश खन्ना कुठे निघाला? जिनत अहमद बिमान आहे का काय? कुठे जातो रे गॉगल घालून तू? अशा. मला गॉगल टायमाला सापडत नाही. कुठे चालला? घरीच चाललो होतो. घरी चालला का? जायला बघितला का? कुठे पत्र्या मागे का? ए, आता बोल नका सदा भाऊ अजिबात हे करू नका. हळू चला आता. ये चष्मा काढ ना, चष्मा काढ ना, चष्मा काढ ना. घाल खिशात, चष्मा घाल खिशात. इथे थांब, थांब इथे हळू. ते मग्या ठेव ना तिकडं. अरे काय होत पळाला ना गोटा. दोनच खोपडे करीन आता. अरे बाबा तुला स्वच्छ करू राहिलो आम्ही. लोखंडी पटीला पड्या त्याने एवढ्या काय अरे, थोडे नाही, तू जर आंघोळ नाही केली ये ना. नी, आपण घासून काढू. तू आंघोळ नाही केली तू ना, जर गावाला खाऊ पळाला जायचं. अरे, उठ. अच्छा तर बहुतेक टाकू द्या. नाही नाही त्याशिवाय नाही अवला ते भूत येते बातो निमानित असतेत का? अरे, पळून जाईन तू, पळून जाईन. ए, पळून जाईन तू. कपडे काढा. कपडे काढ कपडे. ए, पळून बरं का चालू तू, भाऊ. पळून तू. ए, काढ तुला कपडे. उठणं आणलं रे दिवाळीचं. पळून तू, हा. काढ कपडे. तुला उठणं आणलं जालू. काढ हे, अरे अरे जितोय करतो आयुर्वेदिक उठणं. आयुर्वेदिक पावडर आहे. आयुर्वेदिक सर्प येतो. राव काढ का शर्ट काढ नीट काढ नीट काढ. पळून सदा भाऊ नाही होत गाला अंगूर का म्हणा. गाला 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 चांगली गाला घाला आपल्याला आंघोळा खाला त्याला. ए, उठणं सोडून द्या. उठणं सोडून द्या. उठणं आता झाला का नाही फ्रेश? फ्रेश वाटते. दुई अरे बाबा अख्ख्या गावाला हा? तुमच्यापेक्षा माझ्या चालू झाली का आंघोळ? आता आहे ना आपल्याला घरी जाऊन आंघोळ करावं लागेल. ते डेपुटी मला पडे येऊ दे मग तुम्हाला सांगतो मी. हा? अरे भाऊ रोज आंघोळ करायचं आहे काय होत नाही तुला उद्या कळेल आता. काय झालं फ्रेश झाला का नाही? आता आहे ना हे निरमा पावडरचं चिक काढायला आहे ना घरी जाऊन संतूर नाही आता करीन आंघोळ जा. संतूर आता लावून चला आधी बादली घे रे. मी इथं बसणार. हा, इथंच हा, बस, बस बस, वाळत. आता वाळीत बस वाळीत बस बस आता चल चला. बसून तरी काय करू मी? झाले लयच वैताग आला राव या जीवनाचा. राम राम जोडी सारखा तिकडं सगळी जागा आठवून बसतो. काय दिसेल तुला आहे ना हे बाकडं नाही पुरायचं. आता तुला म्हणतोय पण माझं वजन वाढत चाललंय. सांगावे लोकांना ते म्हणतात ना काहीतरी. अरे जालबा ए जालिंदर काय लय गप येत मुग गिळले काय त्याच्यात मुग आणले काय कम बोलणार. काही नाही वडे पोटी जागावाच वाटा नाही आम्हाला. काय आलं तुला जगायला वाटायला. काय अहो काय रोज ते डोक्याला टेन्शन. एवढं किराणा दुकान टाकले हा. सगळं होतंय धंदा होतोय रोज. आपण लोक उधार द्याय ना सामान नुसतं घेऊन जातात.
अरे गावगाडा आहे, 2 रुपये लोकांकडे येतेत जातेत, आले का लोक देतेत. पुढे लोक गाव सोडून जाणार आहे, एवढा टेन्शन घ्यायला. लोक नाही जाणार गाव सोडून, पण व्यापाऱ्याला पैसे द्यावे लागतात ना झाल्या. मला सांगा, दुकानात माल नाही राहिला तर उद्या गिरेक येणार नाही, गिरेक म्हणजे मागची उधारी देणार नाही. हे चक्र उलटे फिरायला लागले ना. शामराव, लोकांना काम धंदे झाले, पीक पाणी निघलं का देतेत. मी एवढी काय डेपुटी तुम्हाला सांगतो, मी ते ना अक्षर आहे ना प्रपंचाला काटळलोय. प्रपंचच नको भाऊ मला तर. मला असं प्रपंचच नको असं वाटू राहिले. प्रपंच नकोच असं वाटू राहिले की मी जाऊन ना कुठंतरी आत्महत्या करू, नाही तर मरतो. आत्महत्या केलं तरी तू लोकांना गप बसून येणार नाही. तू आहे ना भूत होऊन लोकांच्या पाठीमागा लागशील. डेपुटी हा? अरे गड्यासारखी गडी तुम्ही प्रपंच नको आणि हे म्हणतोय मरायचं. त्याच्या आईला संकट काय आपल्यापेक्षा लय पुढचे आहेत का काय? तुम्ही सांगा ना डेपुटी, जे नाही ते करायचं प्रपंचासाठी, काय नाही करायचं प्रपंच. शेवट काय रे? शेवट काय एक दिवस जाळायचं जी. मग सांग बरं. हे सगळ्यालाच कळत. शेवट एक दिवस जाणार आहे, जाळणार आहेत. माणूस त्याच्याकरताच पळत असतो शेवटपर्यंत करण्यासाठी. हा भाव करायची आणि शेवटला जळून जायचं. डेपुटी तुम्हाला नाही वाटत का असं कधीतरी मरावं बुवा, कधीतरी मेलं पाहिजे? नाही, नको बाई आयुष्य. माझ्या डोक्यात येतं ना, पण मी मारावा म्हणून नाही येत. मग तुम्ही दोघं मारावा आणि गावाची पिढा जावा, म्हणजे गावातले लोक मारायचे नाहीत. बघितलं का म्हणजे तुम्हाला सुद्धा इच्छा आहे आम्ही मारावं म्हणून. नाही घेणार. अख्खं गाव आपल्यावर टापलेलं आहे. आम्ही अख्खं गाव म्हणतं की तुम्ही मरा, तुम्ही लय वाईट आहेत, मरायला पाहिजे ना आपण. हसत येत बघ ना खुशाल. अरे चाष्टा गेली तुमची. कोणाला वाटत मारावा? तुम्हाला तरी वाटतं का मारावा? मनापासून वाटत का मारावा म्हणून? मनापासून नाही वाटत, पण माणसाने टॉर्चर केल्यावर माणसाला वाटतं ना आपण मारावा. माणसाने टॉर्चर. तुला कोण टॉर्चर करायचं? तुझी बायको तुला करते, तू तुझ्या बायकोला टॉर्चर करतो, बस. दोघच टॉर्चर. उठल्या सुटल्या घरात तुला काय रे भोरे? तू समजा कामाचं आहे, तुला काय टेन्शन आहे रे? सांगितलं ना तुम्हाला टेन्शन किती आहे. पैसाच ते खाणार. पैशाची हवा कमी करणार दारशी. सगळ्या गोष्टीत नको ना पैसा बघू. लई दन करतो तू. किती कष्ट करा. आता काल पुण्याला जाऊन आला, सकाळी दुकान उघडलं परत. गरज होती का? आज झोपला असता ना मोकळा. गरज आहे काही? एवढं लागत प्रपंचाला. तुम्ही सांगा किती करा प्रपंचाला? कमीच पडतंय, कमीच. 5 पोते धान्य झालं, आता फक्त आजुली भर राहील. सांगा. अरे दादा, 5 पोते धान्य तुम्हाला दोघांना नवरा बायको लय होतं, पण ते जर धान्य इकत गेले तुम्ही, ते खाता राहील तर काय राहतंय खाली? काय राहत नाही. मग किराण्याला पैसे लागत नाहीत का? काम करायचं दादा. हे बघ, जीवन आहे ना, जीवन असंच असतं. जीवनामध्ये संकट चालू असतात, आपण त्याला हसत हसत सामोरं जायचं. कुठेही मोठं संकट असू दे, तुम्ही जर पॉझिटिव्ह आणि हसत सामोरं गेले ना, ते संकट आलं ना, आपण नुसतं हसत राहायचं. संकट निघून जातं. कस काय? आपले दादा बघून. अरे आपण मनाने प्रसन्न आणि हसत असलो का कुठलंही संकट येत नाही. सगळ्या संकटावर मात होती. आपण टेन्शन फ्री राहतो. याला टेन्शन कसं आहे? ढाब्यावाला, दारूवाला, सगळ्या गोष्टी. हे टेन्शन आपण घेऊन बसतो. लक्षात आलं का? हे टेन्शन आपण घेऊन बसतो. कस काय? आपण धाब्यावालीकडे गेलोच नाही तर टेन्शन घरी येईन का? उधारी होईन का? उधारी आणि तू बी समजा आता लोकांना उधार देतो, आपल्या गावातल्या लोकांना उधार लागतं, पण तो बी पेशन्स ठेवायचे. थोडे लोक आणणार आहेत, आपल्याला देणार आहेत. बरं तेच लोक जर तुझ्या दुकानात नाही आले तर तो टेन्शन जाईन पुढं. खरं आहे ना. परत तुला टेन्शन येईल, माझ्याकडे गिरायक आहे ना म्हणून. त्याच्यामुळे दोघाला सांगतो मी, तर त्याच्या कुठलं संकट येऊ मायावर हसत हसत सामोरं जातो. खरं आहे ना. बायको बोललं तरी हसतो. मी हसत हसत दारूच्या दुकानावर गेलो तर ती उधारी मागतोय. आलं ना मागणार tension. ना, कारण की तू रडून घेतलेला असता आधी. हसले तो तोंडात नाही आणायचा का? ज्या टायमाला वाटतं ना आपल्याला दारू प्यायची, त्या टायमाला हसत हसत म्हणायचं आज मला प्यायची नाही. मग संकट जातं. असं संकट आणतो तू बाळा, बर का? आता लक्षात घ्या, असे मेल्यावर चेहरी करू नका पडू, नाही लवकर जाताना मरून टेन्शन घेऊन मरून जातात. मी ऐकले बरं. खरं असल्याने ना आयुष्य वाढतं. असल्याने आयुष्य वाढतं, टेन्शन जातं आणि तुम्हाला रोग राग होत नाही आणि तुमच्या आलेले टेन्शन सगळे संकट दूर होऊन जातात. मी 101 वर्ष जगन का? 101 वर्ष 101 काय 201 वर्ष जगशील तू. आता डेपुटी ठरवलं. आता जा. विशेष नाही काय. चला चला डेपुटी. या आय लागले मग कसे काय ना असायला. झाल्या आईला झाल्या मलाच जिंकला करायला लागले हो. चल काय रे? काय काय होय? लागला इथं असायला की जोर जोरात. हो शामराव, यादी नाही पाठवली तुम्ही? ते काय झालं, तू यादी पाठवली मला, पण मागची उधारी दिली नाही ना, म्हणून मी म्हटलं ती उधारी आली की मग यादी भरू. अहो, देईल ना 2-3 दिवसांनी पैसे. आहो त्यांनी मला पगारच टाकला नाही अजून महिन्याचा. असं कसं? ते तर म्हणले होते पेमेंट टाकतो म्हणून, पण टाकलं नाही अजून. नाही टाकले, त्यांचा पगार झाला नाही म्हणून त्यांनी पेमेंट टाकलं नाही मला. होय. बरं द्या ना, मला एक काम करा, मॅगी द्या आणि आपलं शेवायची खीर करतो ना आपण, ते शेवायचं पॅकेट द्या. नाही नाही, असं नाही करता येणार ना मला. तू आधी उधारी दिली की तुला लगेच सामान देतो. खरं आहे की नाही? अहो पण शामराव तुम्ही असे हसता का बरे?
हसायचं चांगलं असतं, आयुष्य वाढतं त्यांनी म्हणले. आलेलं सगळं संकट हसू हसू वाटं लावायचं, भारी वाटतं. ते द्या ना तेवढं उधार, तुम्हाला देते 2-3 दिवसांनी पैसे. नाही नाही नाही, उधारीचं संकट आहे ना ते वाढवायचं नाही, कमी करायचं म्हणूनच. कराय का नाही? हा, तू काय कर, या पैसे पाठवून दे, लगे यादी पोहोचवून जाईन. शामराव गोळ्या संपल्या आणि वागू लागले काय तुम्ही? नाही नाही नाही, गोळ्या बिळ्या काही संपलं नाही, एकदम व्यवस्थित सगळं. बघा तुम्हाला राहिलेली उधारी पण लवकर भेटत नसते आता. काही टेन्शन नको घेऊ. येईन, मला माहिती आहे ना. भाई काय माणूस. टेन्शन घ्यायचंच नाही. पारे पारे, काय झालं? जेवली का? हा जेवण केलं, तुमची वाट बघून बघून दमले आता मी. काय झालं तुम्हाला? किती भाकरीचा मुर्दा का बसिला? 2च बसवलाय. हा 2? हा मग काय, पोटाला जेवढं लागते तेवढं खावंच लागतंय. खरंय खरंय. मग तुम्ही आला ना आता बाहेर कुठंतरी खाऊन. फिरून आले. हा गेला चाल श्याम भाऊजी बरोबर मटण अंडी चिकन काय तर खायला. खरंय खरंय. मग खरंच असणार, आणि मी कधी खोटं बोलतच नाही. खरंय. घरात स्वयंपाक केला होता ना, काय जायची बाहेर गरज होती? हा हा गेल तुम्ही आपला बाहेर. आणि तुम्हाला हसाय काय झाली? हा अहो काय येडबीड लागलं काय तुम्हाला? असं का करायला लागलाय तुम्ही? खरंय खरंय. काय खरंय, येड लागलंय? बघ मला रडायला हसायला येतंय. अरे देवा, ह्यांच्या डोक्यावर परिणाम झाला का काय? खरंय खरंय. रुपाबाई 100% ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. चला आपलं आता काय करू, सुगंधाताईकडे जाते. हा सुगंधाताई, काय ग? बरं झालं इथंच भेटला. का बरं? अहो तुम्हाला काही सांगू, माय नवरा येडच झाले. कशाने? कशाने म्हणजे काय बोललो का हसतेच. जेवण झालं का? आणि किती खाल्ल्या भाकरी? हे असंच चालू आहे, काय मला कळ नाही. त्यांच्या ना नक्की डोक्यावर परिणाम झालाय. अगं मी ना शामरावकडे गेली होती. हा दुकानामध्ये मला ते शेवायचं आणि ती मॅगी बिगी आणायची होती. हा ती बी असंच करायचो, काही बोललं का नुसतं असायचे. यांनी काही खाल्लं बिल्लं काय का काही झालं यांना? 100%च काहीतरी झालेलं असणार आहे. हा ना. ऐका ना, तुम्ही माझ्या बरोबर चला, तुमच्याशिवाय हे मिटणार नाही. चला ना माझ्या बरोबर. कुठे गेले बघावं लागून, नुसतं हसत हसत पळायला लागल्यात घराच्या बाहेर. पण त्यांना बघून आपण नको हसायला लागावं, लोक आपल्याला दगडाने आणतील. नाही हो, आता हे जर निस्तराव तर रागल ना. चला ना माझ्या बरोबर, मला लय भीती वाटायला लागली. चला. हे काय झालं असं बाई? तेच ना, रिकामं काही उद्योग घालता. काय गडबड तोंडाचे तोंडी काय उद्योग घातले? अरे काय सांगू ठीक आहे तुला, ते जालू भाऊजी शामराव, अरे यांनी काहीतरी काय खाल्लं का, यांनी कशाच्या गोळ्या घेतल्या, यांना काही झालं, नुसते हसू राहिले येडावणी. घरी आले, त्यांना म्हणलं भाकरी खाल्ल्या का, ते जेवण केलं का? नाही. तू केलं का? हा म्हणलं मी केलं जेवण. किती भाकरी खाल्ल्या? म्हणलं 2. लागले हसाय. जेवायचं काय? नुसतं हसतात, नुसतं हसत. कोणताही प्रश्न विचारा नुसतं हसायला लागलेत. मला तर वाटतं येडच लागली त्यांना. कधीपासून होते असं यांना? आजच दुपारपासून, आता 2-3 तासापासून नुसतं येडावणी हसू राहिले दोघं बी. म्हणता बंटा बिंटा चालला असं त्यांनी. हे काय असतं? अहो ते बंटा चालल्यावर आहे ना, माणूस येतो हसवतो नाही तर रडवतो, दिवसभर तेच राहतं माझं. बंटा म्हणजे काही गोळी बिळी असती का? प्यायचं राहतं असतं? काहीतरी. हा का? हा, बाई तुला कसं काय माहिती रे? मी पाहिलंय मोबाईलला. मी नाही का आता काय करायचं? आता काय करायचं खरं? एक काम करू, आपण तिघं भाऊजीलाच घेऊन जाऊ आणि शोधून काढू. आता ह्यांना माहिती आहे ना त्यांनी काय खाल्लं. जर त्यांनी खाल्लेलंच असेल तर हे सांगतील ना काहीतरी करायला. असं ते पाहू आता त्यांना पाहिलं. डिपुटी भाऊ आहेतच की. चला आपण तिघं नको नको त्याला जाऊ दे. घेऊन जाऊ आपण. अगं त्याला जाऊ तेच त्याचं काम असं, आपण जाऊ तिकडे. चाल चला. हो दिसले तर मला सांगा तेवढं. हा झाले हसायचं अवघड जात राव. बरं अहो काय आजच्या गावाला येड लावलंय राव तुम्ही. काय झालं? सिरियस गोष्ट राहतात तरी. सिरियस घ्यायची नसती येड्या. हसत हसत संकटाला सामोरं जायचं. काय त्या सुधांना वहिनी तरी म्हणले आज. होय, हा काय म्हणली? याला येडच लागलंय म्हणे. असं म्हणली? ये चाललं म्हणली.
या असण्यापाई ना या असण्यापाई आता हे गावात शेवटचा दिवस तुमचा आता काय लागतो सिरियस सांगतोय मी डेपुटीने तुम्हाला येड्याच्या हॉस्पिटलची गाडी बोलवली न्यायला गाडी येण्याचे आले आपल्याला न्यायला. हे तुम्हाला सिरियस नाही वाट राहिलं मनातून कोण सांगतंय तुम्हाला काय विश्वास आहे आमचा काय डेपुटीचा माणूस आहे डेपुटीना फोन करून सांगितलंय आमच्या गावात 2 येडे हिंडू राहिलेत त्यांना न्यायला या असं त्यांनी दुसऱ्याला वाईटात दिलाय म्हणे डेपुटीकडे बोलत मध्ये बसू तो मी हसणार काय सांगतो मग सीटावर बसायचं. संकटाला सामोरं करत जायचं असंच असं चल तुम्ही आलं सगळं डेपुटी सोबत आहे बा काय झालं आम्हाला म्हणायचं संकटाला हसत हसत सामोरं जायचं आणि तुम्ही कुशाल मागून येडीची गाडी बोलवायची होय? हा येण्याची गाडी ना हा तुम्ही खरंच बोलली काय ती? तुम्ही विसरायला लागले राव डेपुटी ग्रामपंचायत पावा वावर पावा तुम्हीच नाही सांगितलं येडे बाबा नाही खरंच येण्याची गाडी बोललेली मी मी ना डेपुटी तुम्हाला सांगतो ते येण्याच्या अँब्युलन्स मध्ये ना बसूच त्यावर हसणारी डॉक्टर पाशी गेलं तर संकटाला सामोरं जायचं. तसे नाही नेत ते, तसे नाही नेत ते इंजेक्शन मारित तिथं आणि मग नेतात तुम्हाला हा इंजेक्शन मारलं ना मी ना रडायच्या ऐवजी हसणार संकटाला सामोरं हसत हसत जायचं तुम्हीच म्हणली मग बरोबर आहे ना म्हणलं होतं पण एवढं बी हसं नका म्हणलो की लोक येड्याच्या इस्पितळात जातील हा याडपाट वाहनाच्या हसत येतं साऱ्या गावामध्ये आजच्या गावाला व्हायचं आणलं यांनी मला वाटलं यांनी त्याची बंड्या फिंडा औषध घेतलं काय म्हणलं नाही तर असं तर राहते नसते ते अरे नालायक हो काय म्हणलं होतं मी की एखादं संकट वगैरे जर आलं ना तर त्याला हसत हसत सामोरं जा म्हणजे काय जा की धीराने सामोरं जा नुसतं हसतच नका राहू हसल्यावर लोक येड्यातच काढते तुम्ही अर्थाचा अनर्थ करून घेता बा हसायचं पण इतकं बी नाही हसायचं लोकांनी आपल्या येड्यात काढलं पाहिजे येड्याची इस्पितळात टाकलं पाहिजे तसं नाही झालं डेपुटी आम्ही म्हणलं बघू थोडी डेपुटीची जिरू तुमच्या म्हणजे दुकानात माझे जे करत होते का चाष्टा म्हणजे आटकून डेपुटीने सांगितले हसायचं तर नुसतं हसायचंच हा म्हणलं बघू अरे काय काय होतंय. नालायकपणा लावलाय राव तुम्ही आमची तुम्ही जिरली हा तुम्ही आमची जिरीली आता गपून हा झालं ना आता उघड हे का बोलायची गाडी म्हणजे बोलेल नाही होय. बरं बरं बोलेल नाही चेष्टा केली ठीक आहे मला डोळा मारला ना मला बी माहित नव्हतं याच्या गाडीचा आईला डेपुटी डोळा मारा लागला तो आता होय रे हा अहो आजच्या गाव हैराण त्याला तुम्ही तुमच्या दुकानातून दिरायचे आहे ना माहिती का अरे ते दोघं आहेत ना एखादी जिरायची म्हणेल पक्की जिरायची मी त्यांना मागाशी म्हणलो होतो अरे संकटाला हसत हसत सामोरे जा मला वाटलं काय माहिती एवढं गावात हसते म्हणून अख्ख्या गावाला येऊन केली डेपुटी शहराला 100 भेटतो ना आता चला नाही येड्याची गाडी बोलीन जाऊ द्या. आईला आल्या हे झुरालंय भारी भरणार राव आपल्याला ती वरचढ चाललंय करू एका दिवशी त्याची बी करू